नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर, काउन्सिलर आणि ॲनिमल कम्युनिकेटर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑरा म्हणजे काय आणि ऑराचा कसा सहभाग हा आपल्या आयुष्यामध्ये असतो आणि रेकीचा उपयोग करून आपण ऑरा स्ट्रॉंग कसा करू शकतो, वीक ऑरा म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. सगळ्यात प्रथम सुरुवातीला हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही सजीव प्राणी असू दे, एखादी वस्तू असू दे, वास्तू असू दे किंवा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, मग तो सजीव असेल किंवा निर्जीव असेल, ऑरा हा प्रत्येकाला असतो. आता ह्याच्यामध्ये विषय येतो की ऑरा म्हणजे काय आणि ऑरा नक्की करतो काय. तर ऑरा म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्या सभोवताली, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उभं राहता आणि उभं राहिल्यानंतर तुमची टॉप टू बॉटम जी एज असते, प्रतिकृती किंवा आपण बाउंड्री म्हणूयात त्याला, म्हणजे थोडक्यामध्ये जर का फोटो काढून तुम्ही जर का ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केला, तर जी आउटलाईन दिसते आपल्या फोटोच्या भोवती, की जी जशी प्रकृती असेल किंवा जशी ती चित्र असेल त्याप्रमाणे ती डिझाईन असते, म्हणजे त्याप्रमाणे ती आउटलाईन असते. ती जी आउटलाईन आहे ना, त्याला म्हणायचं ऑरा. ही आउटलाईन प्रत्येक वस्तूच्या आजूभोवताली असते. बरं, ऑराचा आता उपयोग काय होतो की ऑरा हे बाकी काही एखादी शक्ती म्हणा किंवा एखादा ऑब्जेक्ट किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकतो असं काही नाही आहे. तर ऑरा काय आहे की तुम्ही ओव्हरऑल कसे आहात, तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत, तुमचं नेचर कसं आहे, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या प्रकृतीची लोक आहात हे दाखवायचं काम करतो तो ऑरा. आता हे दाखवण्यासाठी ऑराचे बरेच कलर असतात. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला एकमेकांशी मार्केटमध्ये बोलतो, भेटतो, तर आपण जसं एकमेकाला भेटतो त्याप्रमाणे दोन माणसांचा, दोन वस्तूंचा, दोन प्राण्यांचा ऑरा हा आपल्या एकमेकाला क्रॉस चेक करत असतो आणि जसे एनर्जीज असतील ते पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं आणि एंड रिझल्ट आपल्याला मिळतो. तर आता ऑरा वीक असतो म्हणजे काय, स्ट्रॉंग ऑरा म्हणजे काय आणि ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा आणि ऑरा जर का वीक असेल तर त्याचा काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. हे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकला बघत असाल तर नक्की पेज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.